आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। वसईमध्ये आपली ही गणेश दर्शनाची यात्रा चालू आहे आणि आज आपण दर्शन घ्यायला आलो आहे पेशवेकालीन गणेश मंदिरात। चला दर्शन घेऊया। गजानना श्री गणराया आठी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आठी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आठी वंदू तुझ मोरया। गणपतीचं दर्शन झालं आणि आता गणपतीच्या देवळाची माहिती आपल्याला सांगतात तिथले पुजारी, इथले गुरुजी नारायण फडके, नाना फडके। नमस्कार नाना। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। मी आपलं पण स्वागत, आपल्या टीमचं स्वागत। थँक्यू। या गणपतीची माहिती मी अशा पद्धतीने सांगतो की हे देऊळ पेशव्यांच्या अगोदरपासूनच आहे। अच्छा। पेशवे जेव्हा 1740 साली इथे आले, खूपच आहे, 300-350 वर्ष, 350 वर्ष, पावणे 300 वर्ष। आणि त्यांनी ह्या देवळाला काही आम्हाला दिवाबत्ती करता म्हणून मदत केली। ती महाराष्ट्र इंग्रज सरकारने पण कंटिन्यू ठेवली, आतापर्यंत आहे। आणि हा उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे। त्याच्या एका हातामध्ये जपमाळ आहे, ब्रह्मस्वरूप मूर्ती आहे। एक हात दाता आहे, नंतर एका हातामध्ये परशु आहे, एका हातामध्ये गदा आहे आणि रिद्धी सिद्धी बाजूला आहेत कायम त्यांच्या उभ्या असलेल्या। आणि हा नवसाला पावणार आहे। नाही बरं, मग आता आज आम्हाला काकू शिकवणार आहेत ना नैवेद्य? काहीतरी 2 पदार्थ तुम्हाला गोड नैवेद्य दाखवणार आहेत। ओके, तर आता आपल्याला काकू काय शिकवतायत ते बघूया आणि धडकूया त्यांच्या स्वयंपाकघरात। आपण आलेलो आहोत आता वहिनींच्या घरी आणि वहिनींचं नाव आहे सुषमा फडके। नमस्कार वहिनी। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। आणि तुम्ही आम्हाला आता गणपती बाप्पाचे नैवेद्य दाखवणार आहात। हो। तर ते शिकायला आम्ही आलो आहोत, पण मला सांगा आधी कोण कोण आहे घरी? आम्ही दोघंच आहोत आता। मला 3 मुली आहेत आणि तिन्ही मुलींची लग्न झाली। एक मुलगी वसईलाच असते आणि मग ती आम्हाला येऊन जाऊन असते घरामध्ये। आणि बाकी तुमचं जॉईंट फॅमिली आहे ना? म्हणजे हो, आमची सगळी फडके जॉईंट फॅमिली। आम्ही 4-5 जणी जावा आहोत, चुलत जावा। मी एकटीच आहे, पण चुलत जावा आम्ही आहोत आणि आम्ही सगळे एकत्र, काहीही कार्यक्रम असला की आम्ही सगळ्या जणी एकत्र असतो आणि झटून सगळ्या जणी करतो। क्या बात आहे। पण सगळेच आजूबाजूला राहतात त्याच्यामुळे काय भरपूर मदत होते? हो, भरपूर। आमच्याकडे गणपती असतो, देवळा ज्याच्याकडे देवळं असतात तिकडे देवळाचं सगळं करतात। आणि त्यावेळेला गणपतीमध्ये रोज 7 दिवस आम्ही नैवेद्य गोडाचे पक्वान्न करतो आणि नैवेद्य दाखवतो। आणि त्यावेळेला आमच्या सगळ्या जावा आम्हाला मदतीला येतात। पहिले आमचे एकत्र जेवणं असतात, सहस्रावर्तन असतात, सगळे असतात। पण मग आता तुम्ही जो आम्हाला नैवेद्य शिकवताय त्या नैवेद्याला तुम्ही म्हणजे स्वतः तुम्ही शोध लावलात त्याचा काही? हो, आम्ही स्वतः केलं। म्हटलं आता जरा नाव काय दिले? आम्ही त्याला स्वीट कॉर्न मोदक असं नाव दिलंय। स्वीट कॉर्न मोदक। ओके, मग साहित्य सांगता मला काय काय तुम्ही घेतलं? हो, सांगा। स्वीट कॉर्न मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाटलेले स्वीट कॉर्न, ओलं खोबरं, साखर, गव्हाचं पीठ आणि रव्याची कणिक, नारळाचं दूध आणि वेलची पावडर। कृती: प्रथम कढई गरम करून त्यामध्ये 1 वाटी वाटलेले स्वीट कॉर्न, नारळाचं दूध, ओलं खोबरं आणि 1 वाटी साखर घेऊन मिश्रण एकजीव करून मोदकाचं सारण तयार करावं। भिजवलेल्या कणकेची पारी करून त्यामध्ये सारण भरून मोदक तयार करावेत। तयार मोदक तेलामध्ये डीप फ्राय करावेत। आणि आता हा जो पदार्थ आहे तो चमचमीत काहीतरी आहे। गणपतीला काय फक्त गोडच आवडतं असं नाही, आपल्याला ताटामध्ये संपूर्ण ताटाचा नैवेद्य दाखवायला लागतो। तर त्याच्यामुळे आता हा पदार्थ आहे, जरासं काय नाव दिलेत? ह्याला आम्ही उपासाचे दम आलू असं नाव दिलंय। हा, म्हणजे आपल्याला हरताल केलं जर आपण थोडंसं खाऊन पिऊन फराळाचा उपास करत असतो तर आपल्याला हे चालतं ना। आणि काही जण अनंत चतुर्दशीला पण उपास करतात आजच्या दिवशी, तर त्यांना पण हे खाता येईल। तर तुम्ही आता साहित्य सांगा। कोणाकोणाचा विनायकीला पण गणपतीच्या दिवशी विनायकी असते, त्या दिवशी पण विनायकीचा उपास असतो, तेव्हा पण हा आपण खाऊ शकतो। कधी खाऊ शकतो, एरवी खाऊ शकतो। साहित्य घ्या। उपवासाचे दम आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले छोटे बटाटे, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, साखर, मीठ, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, जिरं, काजू, कोथिंबीर आणि तूप। कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उकडलेले बटाटे डीप फ्राय करून घ्यावेत। ओलं खोबरं, दाण्याचं कूट, जिरं, काजू, हिरवी मिरची, मीठ आणि साखर हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं। कढईमध्ये तुपावर जिरं आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी द्यावी। त्यामध्ये वाटण आणि पाणी घालून 1 उकळी काढून घ्यावी। तयार ग्रेव्हीमध्ये डीप घालून वरून कोथिंबीर घालावी आणि डिश सर्व्ह करावी। गणपती बाप्पा मोरया।